धन्यवाद आदरणीय अंजली देशमुख मॅडम. मंडळी, पक्षी, पर्यावरण, मानवी सहसंबंध, शास्त्रीय संशोधन आणि निरीक्षण यांचाच परिपाक म्हणजे वन्यजीव व पर्यावरण संस्था अमरावती. खरं तर पक्षाची एखादी मुद्रा आणि एखाद्या वन्यजीवाचे मूळ टिपण्याकरिता तुमचे डोळे आणि तुमच्या कॅमेऱ्याचे लेन्स हे दिवसांदिवस कितीतरी वेळा जंगलात तसे स्तब्ध असतात, कारण तुम्हाला आस लागून राहिलेली असते ती म्हणजेच त्यांची मुद्रा टिपण्याची. आणि म्हणूनच आज के पंछी जिंदा रखिये, म्हणजे आपण नैराश्य येऊ देऊ शकत नाही. आज के पंछी जिंदा रखिये, ख्वाब खुद ब खूब आसमान चुन लेंगे. त्यामुळे निश्चितच तेही तुमच्यावरती तेवढंच प्रेम करतात जेवढं प्रेम तुम्ही त्यांच्यावरती करता. आणि आता यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं, या संमेलनाचं प्रास्ताविक करण्याकरिता मी ज्यांना आमंत्रित करणार आहे, अगदी सुरुवातीला सांगितलं की त्यांच्या आडनावामध्ये वाघ आहे, पण जंगलामध्ये वाघाची एक दहशत असते आणि ते मात्र वाटताना कायम प्रेमच वाटतात. टाळ्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करते वेग संस्थेचे कोषाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गजानन वाघ सर. धन्यवाद मॅडम. उपस्थित सर्व पक्षी मित्रांना माझा नमस्कार. सुप्रसिद्ध पक्षीमित्रांची आणि संवर्धनाची परंपरा जपणाऱ्या महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या पुढाकाराने आणि अमरावतीच्या निसर्गप्रेमी संस्थांच्या सहकार्याने हे 2 दिवसीय तिसरे अखिल भारतीय व 38वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन आज ज्ञानेश्वर सभागृहामध्ये संशोधन व संवर्धन या क्षेत्रात 25 वर्षापासून काम करणाऱ्या वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था यांच्या यजमान पदाखाली आयोजित करण्यात आलेले आहे. सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या अमरावती विदर्भाचे निसर्गरम्य वैभवस्थान, वराड प्रांतातील ऐतिहासिक शहर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा आणि डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी यंदा एक आगळावेगळा उत्सव आता अनुभवणार आहे. तिसरे अखिल भारतीय व 38वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन या 2 दिवसात इथे संपन्न होणार आहे. या संमेलनात निसर्गप्रेमी पक्षी निरीक्षक, संशोधक, पर्यावरण अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी हे संमेलन निश्चितच ध्यानस्थ ठरणार आहे. या संमेलनाच्या माध्यमातून पक्षाविषयी जनजागृती, त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व आणि पर्यावरणाशी असलेले त्यांच्या अस्तित्वाचे सूक्ष्म नाते या विषयावर सखोल चर्चा घडून येणार आहे. महाराष्ट्रातील तसेच विविध राज्यातील पक्षी अभ्यासक, छायाचित्रकार, पक्षी तज्ज्ञ आणि निसर्गप्रेमी इथे एकत्र आलेले आहेत याचा मला आनंद आहे. या संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारी श्री प्रवीणसिंह परदेशी हे त्यांच्या प्रशासकीय या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून आहेत. माननीय मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार परदेशी सर आहेत. आज ते आपल्या इथे जॉईन म्हणजे आपल्या इथे आलेले नाही, पण ऑनलाईन ते आपल्यामध्ये एक मला वाटते अर्धा तासात ते जॉईन होणार आहे आणि ते आपल्याला मॅसेज पण देणार आहे. डॉक्टर श्री प्रवीणसिंह परदेशी सर हे त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासूनच वन्यजीव व पक्षी छायाचित्रकार व वन्यजीव संवर्धक म्हणून संपूर्ण राज्यात परिचित आहेत. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव व माननीय श्री श्रीनिवास रेड्डी सर हे लाभलेले आहेत. रेड्डी सर हे यापूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक म्हणून अमरावती येथे होते आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात ते यापूर्वी सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं सहकार्य नेहमीच लाभलेलं आहे. या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून अमरावती महानगरपालिका आयुक्त माननीय सौम्या शर्मा मॅडम यांची उपस्थिती आहे. मनपा आयुक्त यांच्या उपस्थितीत आज मनपा व वेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती शहरात राबवले जाणाऱ्या विविध कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यात प्रामुख्याने अमरावती शहर पक्षी निवडणूक आणि उमेदवार याची घोषणा सुद्धा आज होणार आहे. याशिवाय व्यासपीठावर उपस्थित माजी महापौर तथा वेक्स सल्लागार श्री मिलिंदभाऊ चिमोटे, महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष डॉक्टर जयंत वडतकर, माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर अनिल माळी सर, नाशिक तसेच वेक्सचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अंजली देशमुख मॅडम, सहसचिव
प्राध्यापक मंजुषा वाघ, उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत वरेकर यांची उपस्थिती आहे. मी सर्वांचे आयोजन समिती अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो आणि तमाम महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पक्षी मित्रांचे मी इथे स्वागत करतो. अमरावती जिल्हा पक्षी जैवविविधतेने संपन्न आहे आणि विशेष म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेचा खजिना म्हणून ओळखला जातो. तो अमरावती जिल्ह्यातील अभिमानाचा भाग आहे. तेथील नद्या आणि जंगलांनी अनेक स्थलांतरित तसेच स्थानिक पक्ष्यांना आपलेसे करून घेतलेले आहे. नामवंत पक्षी तज्ज्ञ डॉक्टर सलीम अली, अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली आणि फॉरेस्ट टावलेट म्हणजे रान पिंगळाची नोंद 100 वर्षानंतर घेणाऱ्या अमेरिकन पक्षी तज्ज्ञ पामेला रासमुसेन यांना मेळघाटच्या अद्भुत निसर्गाने भुरळ घातल्याचे आपण ऐकलेले आहे. या संमेलनाच्या यजमानपदाचा मान ज्या संस्थेला मिळाला म्हणजेच वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था, ही संस्था एक निसर्ग संवर्धनाचे धडे देणारी संस्था म्हणून आज तिची ओळख आहे. आणि 2 ऑक्टोबर 2025ला या दिवशी वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्थेला पूर्ण 25 वर्ष पूर्ण झाली. पाहता पाहता या संस्थेने रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण केले आणि त्याच निमित्ताने आपण या पक्षी मित्र संमेलनाचे आयोजन केलेले आहे. या संस्थेचे भरीव काम या पक्षी अभ्यासामध्ये निश्चितच आहे. या संस्थेने 2011ला विदर्भ पक्षी मित्र संमेलनाचे यशस्वी आयोजन केले. त्यानंतर 2013ला 26वे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे आयोजन केलेले आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला सांगायला आनंद होत आहे की या संमेलनाच्या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक स्वर्गीय अरण्य ऋषी आदरणीय श्री मारुती चितमपल्ली हे होते. त्यांच्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी पक्षी प्रजाती आणि त्यांचे अधिवास, विशेषतः पक्ष्यांचा रातथारा म्हणजे रुस्टिंग प्लेस आणि सारंगागार म्हणजे ब्रीडिंग प्लेसेस याचे संवर्धन व्हायला पाहिजे असे मत व्यक्त केलेले होते. या संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर छायाचित्र व चित्रकला प्रदर्शनीचे उद्घाटन केले जाणार आहे. संमेलन स्थळ असलेला संत ज्ञानेश्वर संस्कृती भवन परिसरात पद्मश्री मारुती चितमपल्ली हे पक्षी नगरी असे नामकरण केलेले आहे. आणि सोबतच या सभागृहासाठी डॉक्टर सलीम अली सभागृह असे सुद्धा नामकरण केलेले आहे. या संमेलनाची मध्यवर्ती जी संकल्पना आहे ती आहे सातपुडा आणि विदर्भातील पक्षी जैवविविधता, पक्षी अधिवास, संवर्धन आणि आव्हाने असं आहे. आणि या संमेलनात या 2 दिवसात 4 सत्रांचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्र पक्षी मित्र संस्थेची संपूर्ण कार्यकारिणी, महाराष्ट्र पक्षी मित्रचे सर्व आजीवन सभासद, पक्षी तज्ज्ञ, पक्षी अभ्यासक, छायाचित्रकार, निसर्गप्रेमी, देणगीदार, महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, प्रिंट मीडिया, स्वयंसेवक यांच्या सहकार्याबद्दल मी स्वतः मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या उपक्रमासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व समिती सदस्यांचे आणि सहकार्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. पुनश्च आभार मानतो. जय महाराष्ट्र, जय पक्षी मित्र. धन्यवाद.